ने भगवंताला बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे 9वे हवन कार्य बाबांचे सेवक मनोजी आडनाव काय मनोजी गिरड राहणार पार्टी यांच्या निवासस्थानी एका भगवंताचे हवन कार्य पार पडले आणि चर्चा बैठक सुद्धा या ठिकाणी पार पडली। आणि या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित या सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक ज्यांनी चंदनापरी देह जिजून या मानव धर्माला प्राप्त केलं आणि या गोरगरिबाला निष्काम सेवा भक्तामध्ये वाटून दिली असे सर्वांचे सद्गुरू महांते की बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। सर्वांची मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर ज्या आईने मायेचं प्रेम दिलं, मायेची ममता दिली, मायेची सावली दिली आणि संपूर्ण आपलं आयुष्य बाबाला देऊन आई भगवंतामध्ये विलीन झाल्या। तरी पण आजही हवारूपे उपस्थित माझी वाराणसी आई ठुबरीकर या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मनोजदादा गिरड यांचे मार्गदर्शक आमचे काकाजी अरुणजी लारोकर राहणार पार्टी या हवन कार्याला चर्चा बैठकीला उपस्थित राहिले। मार्गाविषयी मार्गदर्शन केलं, सर्वांचे अनुभव ऐकून घेतले असे आमचे काकाजी अरुणजी लारोकर ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। काकाजींना माझा नमस्कार। इथे आलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा एक साथ नमस्कार। सांगण्याचे तात्पर्य परम पूज्य परमात्मा एक संगीतमय भजन मंडळ कोपरा तहसील मौदा जिल्हा नागपूर गायक आहे सुनील भाऊ अवजे राहणार कोपरा संपूर्ण पार्टी सहित या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। नमस्कार।
चांगला बनव, पुरा बारीक बारीक वाटून लागला. सर्व जगाचा बेस, सर्व जगाचा करिता करविता तुझ्याच चरणी माझी माता. दूर केलिया दुखी मानवाची चिंता, जगी तू भरून उरलास तू दाता, आशा तव चरणाची. म्हणून शून्यामधून प्रगट झाले माझे महात्यागी बाबा जुमदेवजी. या कलियुगाच्या पाठीवरती खरोखरच महात्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते तर या दुःखी कष्टी मानवाचा सुद्धा पत्ता लागला नसता. पण माझ्या महात्यागी बाबा जुमदेवजीनं स्वतःच्या हितासाठी न करता स्वतःच्या हितासाठी तर झटले, आपल्या जीवनातले दुःख तर दूर केले महात्यागी बाबा जुमदेवजीनं. पण बाबा जुमदेवजीने विचार केला असता माझ्या जीवनातलं दुःख दूर झालं काय, मी कोणासाठी झटू. पण तो विचार केला असता तर खरोखरच आज महात्यागी बाबा जुमदेवजीचं नाव जगामध्ये अमर झालं नसतं. आणि खरोखरच महात्यागी बाबा जुमदेवजी आम्हाला मिळाले तेव्हापासून आमच्या जीवनामध्ये सुख समाधानी नांदू लागली आणि आम्हाला दुःखातून मुक्त केलं. म्हणून काय म्हणणं आहे, निर्गुण निराकार शून्य रूप, ज्ञानी जन ठकले पाण्यासी स्वरूप. या धरतीवर तिगा तुझ्या बाप, आमुच्या दुःखाला केले तुने साप, आशा तव चरणाची. म्हणून जगाच्या पाठीवरती जन्म देणारे माझे आई वडील आहेत. इथं भेस वाजला जगाच्या पाठीवरती मला जन्म देणारे माझे आई वडील आहे. आणि आई वडिलाची जरी सेवा केली नाही दादा तर जीवनामध्ये पुण्य कधी लाभणार नाही. पुण्य कमी कर प्रबल आणि बेस वाढव थोडा, जीवनामध्ये पुण्य लाभणार नाही. आणि गुरुचे नामस्मरण केलं नाही तर गुरुचं नामस्मरण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मोक्ष आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून सारं जग फिरून अर्थ नाही आणि आई बापासारखं जगामध्ये तीर्थ नाही. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझं गावच नाही का तीर्थ. म्हणून आई बापाचे नामस्मरण करा, गुरुचे चरण धरा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या. म्हणून काय म्हणणं आहे का, जन्म दिला त्या आई बापान, जन्म दिला त्या आई बापान, गुरुने दिले मला ज्ञान, ज्याने दुनिया दाखवली मला, तोची माझा भगवान. एक आहे तो परमेश्वरा, या सर्व जगाचा तुझ सहारा, या सुनील बाळाच्या हृदयी कळवळा, सांभाळिले तुने चराचरा. म्हणून भगवान बाबा हनुमानजीचे आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द सुखाने स्वागत करीत ऐका. आणि स्वागता करता तर्ज घेतलेली आहे, तुम आये तो आयो मुझे याद, गली में आज जा निकला, तुम आये तो आयो मुझे याद, गली में आज जा निकला.
बाबा जिंदेजीनं 1945 साली कार्याला सुरुवात केली आणि कार्याला सुरुवात करून त्या एका भगवंताचं नामस्मरण केलं बाबा जिंदेजीनं एका भगवंताचं नामस्मरण केलं भगवंताला सबसे वचन दिलं बाबा जिंदेजीनं भगवंता मरीत किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीला माने मी माझ्या कर्माने चुकलो मी माझ्या कर्माने चुकलो याची मला समाध्या तुम्ही भगवंता म्हणून जेव्हा आमचं दुखते तेव्हा आम्ही या मार्गाकडे वळतो आणि दुखलं नाहीतर आम्ही या मार्गाच्या काय करतो निंदा करतो काय रे म्हणते तर परमात्मा एक मार्ग पण जोपर्यंत वितत नाही तोपर्यंत आम्हाला मार्ग दिसत नाही म्हणून मानते की बाबा जिंदेजीनं परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि मोक्ष प्राप्त करून घेतलं बाबा जिंदेजीनं आणि म्हणून त्या भगवंताचं स्वागत केलंय का गेल्या फुल सुमनाने गेल्या फुल सुमनाने भाव भक्ती स्वागत करतो तन या मनाने 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 बरोबर जीवनातले दुःख दूर झाले आणि दुःख दूर होऊन आम्ही त्या भगवंताचे नामस्मरण काही काही सेवकांना बंद केले भावतीत देव संताची वाणी आचारा वाचुनी पाहिला का कोणी म्हणून भावाची गरज आहे श्रद्धेची गरज आहे जिथं श्रद्धा आहे मनामध्ये भाव आहे आणि जोपर्यंत मनामध्ये श्रद्धा आहे तोपर्यंत आम्हाला भगवंता दिसल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यानं मनातून श्रद्धा काढून टाकली त्याला देव कधी आणि भगवंत कधी जवळ घेणार नाही म्हणून भाव भक्ती स्वागत करतो तन या मनाने भाव भक्ती स्वागत करतो तन या मनाने दुःख सारे पडून जाती दुखिया मानवाचे सप्तशी मनाने स्वागत करूया बाबा हनुमानजीचे सप्तशी मनाने स्वागत करूया बाबा हनुमानजीचे बाबा जिंदेजीनं आम्हाला 12 शब्दाची 12 खडी मिळून दिली 12 शब्दाची 12 खडी आम्हाला मिळून दिली 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम 4 तत्व 3 शब्दाचे आम्हाला दान वाटून दिले आणि हे 5 नियम आहे त्या 5 नियमाचे पालन करण्याकरता सांगितले बाबा जिंदेजीनं म्हणून काय म्हणताय का
तत्वतीनं शब्द दिले आमादान सेवकाला दिले दादा नेमाचे निशान चार तत्वतीनं शब्द दिले आमादान सेवकाला दिले दादा नेमाचे निशान म्हणून माझ्या बाबाचे उपकार आम्ही जीवनामध्ये बोलू शकत नाही आणि जेवढे उपकार आहेत माझ्या बाबाचे की खरोखरच आमच्यानं फेडणं सुद्धा होत नाही आणि जे बाबा जिंदगीनं कर्म केले चांगले वर्म केले हे आमच्यानं जीवनात कधी होणार नाही माणूस हा बैमान आहे माणूस हा बैमान आहे किती उपकार झाले हो माझ्या बाबा जिंदगीचे बाबा जो मध्ये बनाने स्वागत करूआन बाबा हनुमान जी सबस बनाने स्वागत करूआन बाबा जी मजे रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा आणि देवते तेची जाणावा म्हणून भाव श्रद्धा आणि भक्ती म्हणून जिथं माणसाची आत्मा तिथं तो परमात्मा बसलेला आहे म्हणून देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर म्हणून कोणी करोडपती असेल सेवक कोणी गरीब असेल म्हणून तिथं बाबा जिंदगीनं भेदभाव ठेवला नाही तो अमीर असो किंवा गरीब असो तो फक्त बाबांचा सेवक आहे आणि म्हणून काय म्हणणं आहे का
मनाने स्वागत करूयात बाबा जुमदेव भगवान बाबा हनुमान की जय। महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमात्मा एक। नमस्कार। जे जेवण करणारे